साताऱ्याला आलो आहे आणि फिरायला नाही जाणार असं तर होणारच नाही, कारण इथे जवळपास खूप चांगले स्पॉट्स आहेत वन डे फॅमिली पिकनिकसाठी. तसं तर काही ठिकाणी आम्ही गेलेलोच आहेत. जेव्हा पण इथे येतो तेव्हा एक ना एक ठिकाणी आम्ही जातोच, पण आज जिथे जाणार आहोत त्या स्पॉटवर आमचं जायचं राहिलेलं होतं. मग आज प्लॅन झाला आणि आम्ही सगळे निघालो. आम्ही आलो आहेत सज्जनगडला आणि गाडीतून उतरल्याबरोबर समोरचा असा काहीसा व्ह्यू बघायला मिळतोय. त्यानंतर आम्ही गड चढायला स्टार्ट केला आणि गडावर पोहोचल्यानंतर मेन एंट्रीच्या ठिकाणी मूव्हीची शूटिंग चालू होती आणि असा हा ड्रोन कॅमेरामध्ये शूट चालू होता. सो त्यांनी आम्हाला थोड्या वेळ थांबण्यासाठी रिक्वेस्ट केली आणि आम्ही इथेच थोड्या वेळ वेट केला. त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरात. आता इथे आत कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी व्हिडिओज नाही घेतले. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बॅकसाईडला जे हिल्स पॉईंट आहेत तिकडे जायला निघालो आणि ते पण विदाऊट चप्पल. असं बिना चपलेचा चालायची सवय नाही आहे, त्यामुळे आम्हाला जरा वेगळंच वाटत होतं. पण इकडे जे काही सुंदर सुंदर व्ह्यूज होते ते पाहून आम्हाला नंतर खूपच भारी वाटलं आणि आपण चप्पल नाही घातली हे पण नाही जाणवलं. इकडे खूप सारे फोटोज आम्ही घेतले, कारण खूप नॅचरल फोटोज इथे येत होते आणि हवा तर एवढी चालू होती. माझे हेअर्स बघताय किती गुंता होत आहे, पण मी म्हटलं घरी जाऊन पाहिलं जाईल, आता जे आहे ते एन्जॉय करून घेऊ. त्यानंतर आम्ही या एका स्पॉटवर उभे राहून दुसरे डोंगर बघत होतो आणि तिकडे बघा कसा वणवा पेटलेला आहे. असा डोंगरावर पेटलेला वणवा मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहिला. त्यानंतर सनसेट व्हायची वेळ झाली होती, तोपर्यंत सगळं फिरून घेतलं आणि आम्ही आलो सनसेट पॉईंटला. अगदी एखाद्या चित्रात आपण बघतो तसंच काहीतरी व्ह्यू वाटत होता. मग सनसेट व्हायच्या आधी मावळत्या सूर्यासोबत थोडासा फोटोशूट केला आणि त्यानंतर हा सनसेट आम्ही एक्सपिरियन्स केला. इथे मंदिराबाहेर काही शॉप्स होते, तिथे असे रांगोळीचे साचे घेतले, घाईच्या वेळी काढायला बरे असतात. त्यानंतर आम्ही गड उतरून खाली आलो आणि हा डॉगी सारखा आमच्याकडे बघत होता, त्याच्यासाठी बिस्किट घेतले. त्यानंतर मावशींनी आणि मी चहा घेतला, कारण आम्ही दोघी पण चहा लवर्स आहे आणि यांनी दोघांनी ज्यूस घेतला. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि येताना पण बघा घाटात किती छान व्ह्यू दिसत होता. घरी पोहोचलो आणि लगेचच मी इकडे माझे हेअर्स नीट करायला बसले, कारण त्यात हवेमुळे खूपच गुंता झालेला होता. कितीतरी सिरम लावून मी हा गुंता मोडला. खूपच वेळ माझा यात गेला, पण आज जी मजा केली त्यासाठी इतना तो चलता आहे. त्यानंतर फ्रेश झाले. मावशींनी इकडे शेवया बनवून आणलेल्या होत्या, त्या डब्यात भरताय. त्यानंतर मी इकडे संध्याकाळची देवपूजा करून घेतली. आज जेवणात जास्त काही नव्हतं, सगळ्यांच्या आवडीची खिचडी होती. सो इकडे खिचडीची तयारी करायला घेतली आणि मावशींनी मस्त अशी खिचडी बनवली. जेवण केलं आणि आज काही वॉकला नाही जायचं, कारण ऑलरेडी आम्ही खूप फिरलोय. सो चला या व्लॉगला करते इथेच एंड. बाय.